बदलापुरात रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसाठी चुकीच्या पद्धतीने झालेली भूसंपादनाची नोंद रद्द झाल्याने स्वानंद अर्णव गृहसंकुलातील रहिवाशांनी आनंद उत्सव साजरा केला। बदलापूर पूर्वेच्या कात्रप येथील स्वानंद अर्णव गृहसंकुलाच्या भूखंडावर रेल्वेकडून भूसंपादनाची नोंद झाली होती। त्यामुळे गृहसंकुलातील रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। रेल्वेच्या चुकीच्या भूसंपादनामुळे अनेक कुटुंब बाधित होणार होती। अखेर रेल्वे प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने झालेली भूसंपादनाची नोंद रद्द झाल्याने रहिवाशांनी फटाके फोडून आनंद साजरा केला। सोसायटीच्या बाजूने लढणारे वकील ॲडव्होकेट प्रदीप पाटील तसेच लक्षवेधीद्वारे विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणारे आमदार किसन कथोरे आणि या लढ्यात रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले स्थानिक माजी नगरसेवक नरहरी पाटील, आदित्य पाटील यांचा रहिवाशांनी सत्कार करून आभार मानले। रेल्वेचं तिसऱ्या चौथ्या लाईनचं काम सुरू होतंय आणि त्यामध्ये भूसंपादनाचं सुरुवात ही झालेली होती। त्या भूसंपादनामध्ये स्वानंद अर्णव यांच्या जागा जी आहे ती चुकीच्या दिशेने काही नागरिकांनी किंवा जुन्या कोणीतरी काही असे हितचिंतक त्यांच्या माध्यमातून त्याला पूर्ण दाखवून दिली गेली आणि रेल्वेला ती भूसंपादन करायला लावलं। रेल्वेने ती भूसंपादन केली आणि रेल्वेने भूसंपादन केल्यानंतर या नागरिकांच्या सर्वेमध्ये लक्षात आलं की आपली जागा ही सुरक्षित राहायला पाहिजे, ती जात नाही। कारण एवढ्या 100 कुटुंबांचा प्रश्न तो त्यांच्यावर प्रसंग आला होता आणि ते माझ्याकडे एक दिवस अचानक आदित्य पाटील, नरहरी पाटील हे घेऊन आले। त्याच दिवशी मी अधिवेशनच्या लक्षवेधी करण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये काम चालू होतं, त्याची लक्षवेधी केली आणि लक्षवेधीमध्ये या सोसायटीला 100 कुटुंबांना आज एक दिलासा मिळाला। त्यांचा सातबारा त्यांना परत मिळाला। रेल्वेला चुकीच्या दिशेने गेल्यामुळं रेल्वेने ज्यांना त्याचा निधी दिलेला आहे किंवा भूसंपादनाचे पैसे दिलेत त्याची वसुलीसुद्धा त्यांच्याकडून केली जाईल। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या चुकीच्या पद्धतीने काम होऊ देणार नाही हा जो शब्द त्यांना दिला होता तो पूर्ण झाला। या सोसायटीचं कन्व्हेंटचं काम ज्यावेळी माझ्याकडे आलं त्यावेळी जरा मी कागदपत्र बघितली तर त्या याच्यावर मला असं निदर्शनास आलं की या सोसायटीच्या सातबारावर 24 गुंठेपैकी 13 गुंठे क्षेत्रावर रेल्वे भूसंपादनाची नोंद झाली होती। मग आम्ही सोसायटीशी संपर्क केला, बिल्डरशी संपर्क केला, काही कागदपत्र काढली। त्यानंतर असं कळलं की ती नोंदच चुकी झाली, क्षेत्रच बाधित होत नव्हतं, ती क्षेत्राची नोंद या 24 गुंठ्यावर टाकली गेली। त्यानंतर आम्ही प्रांत साहेबांकडे हे आम्ही दुरुस्तीसाठी अर्ज केला वगैरे। त्यानंतर कथोरे साहेबांकडे हे सर्वजण गेले, सोसायटीवाले वगैरे, आदित्य पाटील वगैरे यांनी हे केलं। कथोरे साहेबांनी अधिवेशनामध्ये तो विषय उचलून धरला आणि खास करून मीडियाने तो विषय उचलून धरला होता। तर मीडियाच्याही त्यामध्ये मोलाचा वाटा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये न्याय मिळवण्यासाठी। तुम्ही बघितलं असेल ते खूपच आनंदाचा माहोल आहे। कारण की जेव्हा आम्ही या प्रॉब्लेममध्ये आलो होतो पाटील साहेबांकडे, आम्ही आमचे वकील आहेत त्यांच्याकडे गेलो होतो, आमचे नगरसेवक आदित्य साहेब पाटील साहेब यांच्याकडे गेलो। त्यांनी आम्हाला घेऊन आमदार साहेबांकडे गेले होते आणि आमदार साहेबांनी खरंच खूप वैयक्तिक लक्ष देऊन लक्षवेधी केली याच्यामध्ये। आणि आज हा जो निर्णय खूप लांबवर जाणार होता तो अत्यंत जलद गतीने त्याच्यावरती निर्णय घेऊन तुम्ही बघत असाल की 1 महिन्याच्या आतमध्येच याच्यावरती निर्णय आला आहे। त्याच्यामुळे मी पूर्ण सोसायटीच्या वतीने पूर्ण सर्व नागरिकांचे, आमच्या 100 जे फ्लॅट आहेत त्यांचे, आदित्य साहेब, वकील साहेब, आमचे विकासक जे आहेत बटुकभाई पटेल चौधरी साहेब, तसेच तुम्ही सगळे जे पत्रकार आमचे बंधू भगिनी आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।